चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे मित्रांनो। बघा, आता आपण आरआरबी ग्रुप डी आणि एनटीपीसीमध्ये आलेले प्रश्न आपण बघतो आहे। बघा, हा प्रश्न कुठं आला आहे तर आरआरबी ग्रुप डी 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता बघा काय आहे, 0.8 ची किंमत शोधा, म्हणजे 0.8 चा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे, कारण हे वर्गमूळाचं चिन्ह आहे ना। मग आपण हे शिकलो होतो की याचं वर्गमूळ काढायचं आहे, याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं, याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं, बरोबर। हे स्टेप आपण हे नॉर्मल आहे आणि हे आता याच्या पुढे पेपर सेटर किंवा पेपर सेटर आता आयोग याच्या पुढे गेलं। आता हे तर सर्वांनाच येतं, आता हे सर्वांना यायला पाहिजे, म्हणजे असे प्रश्न विचारणं आता ट्रेंड चालू झालेला आहे। मग असे प्रश्न कसे सॉल्व करायचे आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे। हे फक्त मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। हे 10 प्रश्न असतील, 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला क्वालिटी कळून जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं थोडंफार तरी भेटेल, ठीक आहे। चला आता बघा, 0.8 आहे तर पहिले काय करायचं, ह्याला 80 करायचं आहे आणि छेदामध्ये 10 करायचं आहे। पहिली स्टेप आपली असेल, 0.8 आहे त्याला 80 करायचं आहे आणि छेदामध्ये 10 लिहायचं आहे। आता पुढे काय करायचं आहे तर 80च्या जवळपास कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे ते बघायचं आहे। मग सर 80च्या जवळपास कोणती वर्गसंख्या आहे तर सर 9चा वर्ग आहे। 9चा वर्ग किती आहे सर तर 81 आहे। 9चा वर्ग 81 आहे ना, तर मी काय करणार, मग हे 9 करणार आणि वजा 1 करणार। आता सर हे वजा 1 का करणार, म्हणजे हे काय आहे 81 आहे ना, 81 मधून वजा 1 जर केलं तर मला काय भेटतं 80, आणि हे इथं 80 आहे ना, म्हणून मी 1 वजा करणार आणि 1च्या छेदामध्ये काय लिहिणार, 1च्या छेदामध्ये ही जी संख्या आहे ना 9चा वर्ग घेतला होता आपण, तर 9ची दुप्पट करायची। 9ची दुप्पट किती होईल तर 18, ठीक आहे। आता बघा याच्या पुढे काय करायचं, आता तिसरी स्टेप आपली काय असेल तर हे 18 आणि 1, आता 1 आहे ना आणि छेदामध्ये 18, याला सॉल्व करायचं आहे। म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो, हे 18 बघा, तर आता हा 18पेक्षा 1 लहान आहे, तर आपण काय करतो इथं पॉईंट देतो आणि इथे 1 0 वाढवतो, तरी पण ती 10 लहानच आहे। मग आपण काय करतो, एक परत इथे 0 वाढवतो आणि इथे 0। आता 18 पंच सर तर 18 पंच 90 सर, हे 90, आता 100 मधून जर 90 गेले तर 10 उरतात। आता पॉईंट आपण दिलेला आहे, आता फक्त आता 0 वाढा, परत 100 झालं। आता 18 पंच परत 90, आता पॉईंटच्या नंतर परत 10 आलं। आता आपण 10 हे 5 5 5 कितीही नेलं तर उरणार शेवटी तेच 10 उरतील आणि आपलं 5 5 5ची सिरीज चालू झाली। मग पॉईंटच्या नंतर आपण 3 अंक काढले, थांबून जायचं आहे। मग आता काय करायचं, हा 9 आहे वजा उत्तर काय आलं, याला आपण सॉल्व केलं ना, आता दशांश पूर्णांकामध्ये आला याला, तर 0.0 हे 5, बस यांची वजाबाकी करा, सॉल्व होईल आपलं गणित। आता बघा, आता काय करायचं आहे, हा 9 आहे, मी तुम्हाला पॉईंटच्या वजाबाकीमध्ये सांगितलेलं आहे। आता काय सर, हा पॉईंट असेल, फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजे आणि हा 55, बस याला सॉल्व करा। आता इथे 0 देऊन टाका, मग आता 0 मधून 5 तर जात नाही, मग 10 मधून 5 गेले सर 5, हा 1, मग 10 मधून सर 6 गेले किती 4, हा 1 परत, आता परत 10 मधून 1 गेला किती सर तर 9, 1 परत, आता हा पॉईंट आहे तर पॉईंटचे इथं पॉईंट, आता सर 9 मधून 1 गेला किती 8, म्हणजे याला मी सॉल्व केलं आहे, माझं उत्तर काय आलं आहे 8.945, ठीक आहे। आता हे झालं, माझं फायनल उत्तर हे नाही। आता हा छेदामध्ये 10 होणार ना, हे छेदा आपण कुठंच घेतलं नाही, आता छेदामध्ये 10 घ्यायचं याला, हा छेदामध्ये 10 आहे। आता छेदामध्ये 10 म्हटल्यावर वरती पॉईंट आहे, तर आपण काय करणार, फक्त डावीकडे 1 अंक शिफ्ट करणार आहे। हा 0 आहे ना, हा 0 फक्त इथे येऊन जाईल आता, म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल, हा 0 पॉईंट, हा पॉईंट इथं आला ना, मग 894 हे 45, म्हणजे असं आपलं उत्तर असेल। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक दिसत आहे का, हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 894। हा 5 त्यांनी लिहिलं नाही, पॉईंटच्या नंतर त्यांनी 3 अंकच लिहिलेला आहे, आपण आता 4ही अंक लिहिले, मग हा लिहिलं नाही तरी चालते, 3 अंक आपण दाखवायचे, 0.894 आहे। तर आहे सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे 0.894। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज सॉल्व करायचं होतं। फक्त कन्सेप्ट काय, कन्सेप्ट एकदा समजली ना, आणि आरआरबी जीडी जर मित्रांनो तुम्ही सेंट्रल लेवलची तयारी करत असाल तर असे प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे। आणि तुम्ही जर मित्रांनो याच्यापुढे इथून माझ्यासोबत फक्त पुढचे 6 महिने जर माझ्यासोबत राहिले ना, तर तुम्हाला आरआरबी जीडी किंवा सेंट्रलचे कोणतेही एक्झाम असू द्या, तुम्हाला सहज टॅकल होईल आणि गणित आणि बुद्धिमत्ते आउट ऑफ मार्क तुम्हाला
मिळतील. ठीक आहे का, त्या लेवलची मी तुमच्याकडनं तयारी करून घेणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रत्येक गणितामध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक गणिताची कन्सेप्ट तुम्हाला कळते. ठीक आहे, चला आता बघा. आता हा प्रश्न बघा, 0.5 किंमत शोधा असा आहे. म्हणजे 0.5चा आपल्याला वर्गमूळच विचारला आहे. हो सर, मग आपण काय करायचं आहे, हा 0 पॉईंट आहे ना, मग आपण याला 50 करायचा, म्हणजे एक 0 जोडायचा आहे आणि छेदामध्ये किती 10 झालं. आता पहिली गोष्ट ही केली. आता 50 ही कोणत्या संख्येच्या जवळपास वर्गसंख्या आहे? 50च्या जवळपास वर्गसंख्या शोधायची, कोणत्या संख्येची आहे. मग आता सर मला दिसतंय 7चा वर्ग किती आहे सर, तर 49. मग सर मी इथे 7 लिहिणार, इथे अधिक लिहिणार आणि इथे 1 लिहिणार. आता सर हे 7 का बरं लिहिलं आहे आणि अधिक 1 का बरं लिहिलं आहे? मागच्या उदाहरणामध्ये आपण वजा लिहिलं होतं. मग आता बघा मित्रांनो, 7चा वर्ग 49 आहे, याच्यामध्ये मी 1 मिळवल्यानंतर मला 50 भेटतंय ना. मागच्या उदाहरणामध्ये काय होतं, हे 81 होतं, त्याच्यातून 1 वजा केल्यावरती मला 80 भेटत होते. याच्यामध्ये म्हणून आपण वजा केलं आहे की मला 80 संख्या माझी होती ना, इथं माझी संख्या 50 आहे, मग 49 घेतले, त्याच्यात 1 टाकल्यानंतर मला 50 भेटते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे बघा काय आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं, हे 1च्या छेदामध्ये काय लिहायचं आहे, तर 7ची दुप्पट करायची. जी संख्यांचा आपण वर्ग घेतला आहे त्या संख्येची दुप्पट इथं लिहायची. मग 7चं किती असेल सर 14 झालं. आता पुढे काय करायचं, 1 आणि 14ला आपण सॉल्व करायचं आहे. मग आता 1 आणि 14ला जर तुम्ही भागलं सर, याला जर तुम्ही सॉल्व केलं आहे तर काय होतं, मग इथे तुम्हाला पॉईंट द्यावा लागेल. हा इथे 0, मग तरी लहान आहे, मग इथे 0, मग इथे आता 14 7 सर तर 98. हे 14 7 98, हे 98 किती उरले सर, तर 2. आता परत इथे 0 देणार. 14 1 तर हे सर 14. आता किती उरले सर 6, मग इथे उरणार 14 चूक सर, तर 14 चूक हे सर 56, मग उरले किती 4. बस पॉईंटच्या नंतर एवढे अंक सफिशियंट आहे आपल्याला. 4 अंक काढले ना आपण, 4 काढा 3 काढा जास्त चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे काय करायचं, आता हे अंक हा 7 आहे ना, हे 7 मध्ये हे अंक मांडाय 0.0, हे 714, एवढं फक्त त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मग आता पॉईंटची बेरीज तुम्हाला माहीत आहे. पॉईंटची बेरीज काय आहे, हा 7 असेल, हा पॉईंट असेल, बरोबर. 7च्या नंतर हा पॉईंट अंक असेल, मग हा 0.0, हे 700, हे 14, याला फक्त बेरीज करा. म्हणजे हा 0 हा 0 हा 0, म्हणजे किती 4 1 7, हा 0 आणि हा सर 7. मग आता हे आपलं आलं आहे ना, मग आपलं आलं आहे का उत्तर, तर 7.0700, हे 14 आलं आहे. आत्ता फक्त एवढं आलं आहे. आता काय करायचं आहे, फक्त हा आपला अंक छेद राहिला ना, हा छेदामध्ये 10 येईल, हे लक्षात ठेवायचं आहे. हे एवढं आपण सॉल्व केलं आणि आत्ता छेद घ्यायचा आहे. आता हा जर छेदामध्ये 1 0 आहे, तर हा इथे पॉईंट आहे, तर हा पॉईंट काय करणार, फक्त एक घर इकडे येणार. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल मित्रांनो, 0.707, हे 14, हे आपलं असेल फायनल उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शनमध्ये पॉईंटच्या नंतर 3 अंक दिले आहे, म्हणजे मी 3 अंक घेणार. म्हणजे 0.7, हे 7 आहे का, हे दिसतंय का असं उत्तरामध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतंय हे असं. तर आपलं उत्तर काय असेल मग, ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं आणि ही या गणिताची कन्सेप्ट होती. आता वजाबाकीची बेरजे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेले आहे. दोन्ही बी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे. बघा, RRB GD 2018मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न जर तुम्हाला मित्रांनो जमत असतील आणि असे प्रश्न जर तुम्हाला जमले तर तुमचा रिझल्ट येणं शक्य आहे. रिझल्ट येतं. ठीक आहे, फक्त सेंट्रलचे पेपर, काही विद्यार्थ्यांची मानसिकता मित्रांनो अशी आहे की सेंट्रलचा पेपर आहे म्हणून सेंट्रलचे गणित अवघड असतात. सेंट्रलचे आपण प्रॅक्टिस त्या लेवलची करत नाही म्हणून अवघड आहे. आपण काय करतो आहे, फक्त आपल्या स्टेट लेवलच्या परीक्षेपर्यंत सीमित राहतो. मग तेवढंच आपण अभ्यास बघतो, तेवढेच प्रश्न बघतो आपण, तर आपल्याला वाटतं की तेवढं. मग आपण सेंट्रलचे बघतच नाही ना, सेंट्रलची आपण तयारीच करत नाही. जर तुम्ही प्रॉपर सेंट्रलची तयारी केली तर तुम्हाला समजतं की सेंट्रलचे कसे सॉल्व करायचे. ठीक आहे, चला आता हा बघा. आता हा प्रश्न काय आहे, आता हा 0.6 आहे, म्हणजे मी काय करणार सर, हे 60 लिहिणार आणि छेदामध्ये सर 10. पहिली स्टेप माझी हीच असेल. 1 पॉईंट आहे ना, म्हणजे 1 0 इकडे देऊन टाकणार, खाली छेदामध्ये 10 असेल. मग आत्ता
बघा 60 कोणत्या संख्येच्या जवळपास आहे, वर्गसंख्येच्या जवळपास 60च्या जवळपास वर्गसंख्या कोणती आहे, तर 60च्या जवळपास वर्गसंख्या सर सांगा. 7 7 49 बी होते बरोबर, आणि 8 8 64 बी होते, तर सर हे 8 8 64 पण होते. मग आता 64 जवळ आहे की 49, सर 64 जवळ आहे. मग मी काय करणार, 8चा वर्ग आहे ना 64, म्हणजे 8चा वर्ग आहे 64. मग मी काय करणार सर, हे 8 घेणार बरोबर, 8 घेणार आणि याच्यामधून हे 4 वजा करणार. सर याच्यामध्ये 4 वजा का करायचे, बघा आता बघा हे 64 आहे, याच्यामधून जर मी 4 वजा केले तर माझ्याकडे 60 राहतील ना. क्लिअर, म्हणजे मी याच्यामध्ये आता दोन्ही उदाहरण बघितले होते, त्याच्यामध्ये एक एक वजा करत होतो आपण, एक वजा करत होतो, एक अधिक करत होतो. याच्यात सर आपण 4 वजा केले. मग ही कन्सेप्ट तुम्हाला आता समजली असेल की 4 वजा का केले. बघा 64 आहे ना, 8चा वर्ग 64 आहे, 64मधून 4 वजा केले तर 60 मिळतात, आणि माझी संख्या इथं 60 आहे ना बरोबर, म्हणून आपण 4 वजा केलेले आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता पुढे ह्या 4च्या छेदामध्ये काय लिहायचं सर, तर 4च्या छेदामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग घेतला आपण, 8चा वर्ग घेतला आहे ना, तर 8 ही संख्या इथं दुप्पट लिहायची. 8ची दुप्पट किती, तर 8ची दुप्पट सर 16. बस एवढं आता लिहायचं आहे. आता हे एवढं आपलं झालं, आता हा पोर्शन क्लिअर झाला. मग आता काय करायचं, हे 4ला सर 4 1 4 आणि 4 चूक 16 असंही लिहू शकतो. म्हणजे सर याला मी असंही लिहू शकतो, 1/4 बी लिहू शकतो ना. आता 1/4 सर याला जर सॉल्व केलं तर हे वजाचं, हा वजा 0.25 येऊन जाईल. म्हणजे आपण ज्यावेळेस शेकडेवारी हे प्रकरण शिकलं आहे त्याच्यामध्ये 1/4 1/5 1/2 1/3 1/7 1/6 हे आपण सर्व शिकलेलो आहे. मग 1/4चा अर्थ आहे 0.25 सर. हो बघा आता काय, 1ला जर तुम्ही हे सॉल्व केलं आहे 4, हा 0 हा दिला आहे. मग 4 दुनी सर तर 8, हे म्हणजे किती 2, आणि मग इथे 0, 4 5 सर, तर 4 5 सर 20, म्हणजे आलाही 0. म्हणजे काय आलं आपलं उत्तर, हे आलं. म्हणून शेकडेवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की त्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आता हे छोट्या छोट्या ह्या पाठ करणं गरजेचं आहे. मग ठीक आहे, मग आता सर हेच करा. मग आता 8मधून 0.25 वजा करा. आता सर इथे 0 आणि इथे 0 टाकून द्या, पाऊणच्या नंतर आपण 0 काही प्रॉब्लेम. आता बघा 10मधून 5 गेले सर तर 5, हे एक परत. आता सर 10मधून 3 गेले सर तर 7, हा पॉईंट. आता हा परत एक दिला, म्हणजे 8मधून 1 गेला सर तर 7, म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल सर 7.75. आता सर एक गोष्ट, हा 10 आहे ना छेदामधला, हा छेदामधला 10 आपल्याला आत्ता घ्यायचा आहे इथे. आता आपण 10 घेतलं आहे, म्हणजे हा पॉईंट काय होईल, हा पॉईंट फक्त एक घर शिफ्ट होईल ना इकडे, म्हणजे काय होईल 0.775 आहे सर. मग असं ऑप्शनमध्ये असा ऑप्शन आपल्याला पाहिजे आहे सर, तर नाही. मग हे 0.774 आहे ना, मग हे असेल आपलं आन्सर. आणि मित्रांनो याच्यामध्ये हे काय ॲप्रॉक्सिमेटली उत्तर निघतं बरं का, याच्यामध्ये डायरेक्टच निघेल म्हणून नाही, याची जवळपास संख्या कोणती आहे ती शोधायची. मग डायरेक्ट 775 नाही ना, तर 775च्या जवळपास ही संख्या आहे, कारण हे ॲप्रॉक्सिमेटली आपण घेतोय. जवळपास संख्या ज्याची असेल ते त्याचं असतं मग उत्तर. आता तुम्हाला मी पहिले सांगितलं की अधिक कसं करायचं आहे, वजा कसं करायचं आहे, जास्ती संख्येला ते कसं करायचं आहे, आणि हे तिसरं गणित म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली जवळपास त्याचं उत्तर आलं तर त्याचं उत्तर ते असतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये मायनर पॉईंटमध्ये उत्तर इकडे तिकडे जाऊ शकतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. जर आपला हा आला तर हा याचं उत्तर असेल. आणि हा प्रश्न कुठं आला मित्रांनो 2018मध्येच ग्रुप डीमध्ये. तर अशा प्रकारे ही कन्सेप्ट तुम्हाला आता समजली असेल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट उदाहरण बघू. आता हा प्रश्न बघा, आता काय म्हटलं. आणि मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला प्रत्येक गणितामध्ये कन्सेप्ट कळते बरं का, प्रत्येक गणितामध्ये कन्सेप्ट आहे, हे फक्त तुम्ही बघा. आणि जर मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. आता बघा, वार्षिक चक्रवाढ व्याजदराने गुंतवलेली रक्कम 2 वर्षात 96,800 रुपये आणि 3 वर्षात 1,06,480 रुपये होते. तर वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर आपल्याला विचारला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो बघा, पहिली गोष्ट काय करायचं आहे, वर्ष लिहायचं आहे आणि काय लिहायचं आहे तर रक्कम. आता काय आहे तर 3 वर्षात ही एवढी होते, 3 वर्षात 1,06,480
80 रुपये होते आणि किती आहे 2 वर्षात 96,000 होते, हे 96,800 रुपये होते. चला यांची फक्त वजाबाकी करायची आहे. 3 मधून 2 गेला सर तर 1 वर्ष राहिलं. आता याच्यामध्ये 0 0 हा 0, 8 मधून 0 गेला सर तर 8, 4 मधून 8 जात नाही, मग 14 मधून 8 गेला सर तर 6, हा एक परत दिला आहे 7 झाला आहे. आता 6 मधून 7 जात नाही, मग 16 मधून सर 7 गेले तर किती 9, हा एक परत दिला आहे बरोबर. आत्ता सर 10 मधून 10 गेले किती तर 0. म्हणजे एका वर्षाची व्याज भेटते त्याला एवढी. मग जर सर एका वर्षाची व्याज त्याला एवढी भेटत असेल तर बघा का असेल तर हा एवढी त्याची व्याज आहे ना, एवढी त्याची व्याज आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, फक्त आपल्याला दर काढायचा आहे, व्याजाचा दर किती असेल. मग सर बस इथे एकच वर्ष आहे ना, इथे फक्त 100 टाकायचं आहे आणि मुद्दल रक्कम किती आहे पहिल्या वर्षीची ही आहे ना 2 वर्षात, ही म्हणजे पहिल्याच वर्षी असते ना. दुसरा वर्ष म्हणजे पहिल्यापासून दुसरा वर्ष म्हणजे तो पहिला, म्हणजे ते आपण लिहायचे 9 किती आहे 96,000 हे सर 800 संपलं. आपलं डायरेक्ट दर निघून जातं आहे. आता याला फक्त कटछाट करायचं आहे मित्रांनो. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. आता सर हा 9शी 9 कॅन्सल, 6शी 6 कॅन्सल, 8शी 8 कॅन्सल, मग काय 1 राहिलं, हा 0 उरला ना, हा 0 त्याला जोडायचा आहे बरोबर. म्हणजे आपलं किती टक्के दर निघाला आहे सर तर 10% दर निघाला आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. कन्सेप्ट फक्त व्यवस्थित समजून घ्या काय केलं आहे. कन्सेप्ट एकदा क्लिअर असेल तर आता याच्यावरती बघा दुसरं उदाहरण पण बघू एकदम डिटेलमध्ये. हे जर याची तुम्ही पुढे सर्व प्रश्न बघितले ते चक्रवाढीवरती तुम्हाला प्रश्न बघायची गरज नाही. ठीक आहे. चा क्वालिटी प्रश्न आहेत. आता बघा आता हा गणित बघा काय आहे मित्रांनो. एका विशिष्ट वार्षिक चक्रवाढ व्याजदराने गुंतवलेली रक्कम 4 वर्षात किती होते तर 729 रुपये आणि 7 वर्षात किती होते तर 1,331 रुपये होते. तर वार्षिक व्याजदर काढा. तेच आहे आपल्याला वार्षिक व्याजदरच काढायचा आहे. आता बघा पहिले वर्ष लिहा. हा वर्ष किती आहे तर 7 वर्षात एवढी होते ना, तर 7 वर्षात एवढी, 4 वर्षात तेवढी. चला आता फक्त यांचा फरक काढा. किती निघेल सर तर 3 निघालं. आता मागच्या गणितामध्ये काय होतं 1 निघाला होता, याच्यामध्ये किती आहे तर 3 आहे. मग आता काय करायचं, रक्कम किती आहे सर ही 729 आहे आणि ही रक्कम किती आहे सर तर ही रक्कम आहे 1,331. आता सर यांचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. म्हणजे हे 3 इथं ठेवायचं आहे कारण की हे 3 आहे ना, इथं 2 असतं तर आपण 2 ठेवलं असतं, वर्गमूळ काढलं असतं. 3 आहे तर 3 म्हणजे काय ठेवतं घनमूळ. ठीक आहे. आता घनमूळ काढा. 729चा घनमूळ किती आहे सर तर 9चा घन आहे 729 किंवा 729चा घनमूळ आहे 9. ठीक आहे. आता पुढे आता 13 किती आहे 1,313चा घनमूळ किती आहे तर सर 11. 11चा घनमूळ किती तर 1,331. चला आता बघा ही बेस किंमत आहे कारण ही 4 वर्षाची ही. आता याच्यामधला फरक काढा. फरक कितीचा आहे सर तर 2चा. फरक 2चा आहे ना. मग आता आपल्याला काय 2 फरक निघाला आहे कारण 2 जास्त आहे. आपल्याला काय व्याज दर काढायचा आहे. मग दर कसा काढायचा, दर 100 वरतीच काढतो ना. हे 2 असेल आणि हा 100 दर घेतला आहे आणि मुद्दल किती आहे तर 9 सर. कारण हे 9 वरतीच आपण 9 बेस पकडला आहे ना, 9 बेस पकडला मग 9. आता सर आता पुढे काय करायचं आहे फक्त याला सॉल्व करायचं आहे. 100 दुनी किती सर हे सर 200 आणि छेदामध्ये 9 असेल. मग सर 9 दुनी 18, 9 दुनी सर 18, उरले किती परत 2 उरले. मग हे 2 वरती लिहा छेदामध्ये असं आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर कारण की याच्यामध्ये ते दिलं आहे ना ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि याला जर आपण परत पॉईंटमध्ये केलं असतं तर आपलं उत्तर केलं असतं हे झालं असतं 2.222. ही सिरीजच चालू झाली असती 2-2-2-2ची कारण की आपण त्याला सॉल्व करतोय. उत्तर ते 2च. 9 दुनी 18, 2 उरते 0 परत जोडलं तर असे. पण पेपर सेटरने मग असं दिलं नाही कारण हा सोपा भाग झाला असता ना, म्हणून पेपर सेटरने हे दिलं आहे. 22 पूर्ण आहे, 2 उरतात आणि 9. जर तुम्ही या गणिताला असं सॉल्व केलं आहे बघा, हे तुम्ही असं सॉल्व केलं आहे बघा. 9 दुनी 18 उरतात किती 2, हा 2. 9 दुनी तर 18
बरोबर, उरतात 2. आता इकडे पॉईंटच नाही ना, आता कुठं नाही. मग काय करतो आपण त्यावेळेस, हे असंच करतो ना, हा 22 पूर्ण आहे, हा जे उरलेले 2 आहेत उरलेशामध्ये लिहितो आणि 9 छेदामध्ये लिहून टाकतो. मग पेपर सेटरने हेच केलं, तेच आपल्याला उत्तर देऊन टाकले आहे असं ऑप्शनमध्ये, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट मित्रांनो समजत असेल, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, व्यवस्थित नोट्स काढा, हे प्रश्न तुमच्याकडे लिहून घ्या आणि ह्या स्टेप तुमच्याकडे लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा बरं का. प्रॅक्टिस जेवढं तुम्ही करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. नाहीतर तुम्हाला आजच्या पुरतं व्हिडिओ समजतात, आजच्या पुरतं तुम्हाला गणित बी समजतं, पण 8 दिवस तुम्ही याच्यावरती सराव केला आणि या गणिताला जर बघितलं नाही आणि 8 दिवसानंतर तुम्ही हा व्हिडिओ जर शोधायचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्हाला भेटत नाही. कारण की ठीक आहे, कारण की यूट्यूबला एवढं मटेरियल आहे की त्याच्यामध्ये व्हिडिओ भेटत नाही. आणि तुम्ही माझ्या याच्यावरती गेले की 8 दिवसामध्ये मी 8-10 व्हिडिओ अपलोड केलेला असतं, मग तो व्हिडिओ तुम्हाला शोधणं अवघड होऊन जातं. ठीक आहे, चला, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर व्हिडिओ बरोबर पॉज करायचा आहे, व्हिडिओ सॉल्व करून पहिले गणित सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि मग सोल्युशन बघायचं आहे. अर्धा तास 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल मित्रांनो, तर 20 मिनिटाचा व्हिडिओ होऊ द्या 1 तास, पण त्या 1 तासामध्ये काहीतरी तुम्हाला भेटायला पाहिजे. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे. काय आहे, एका विशिष्ट रकमेवरील 2 वर्षासाठी 11% वार्षिक व्याजदराने चक्रवाढ व्याज किती होते, तर 4,642 रुपये आहे. त्याच कालावधीसाठी त्याच दराने आणि तोच कालावधी, तर साधारण व्याज आपल्याला विचारलं आहे. मग आता सांगा, 2 वर्षासाठी आपल्याला काढायचं 11% व्याजदर आहे आणि चक्रवाढ व्याज, म्हणजे पहिल्या वर्षी काय असेल 11% असेल आणि दुसऱ्या वर्षी 11पेक्षा जास्त असेल. बरोबर, म्हणजे इथं आपण 11 करू शकतो आणि हे 2 वर्षाचं जर काढायचं आहे तर 11 आणि काय करायचं आपण, 11 आणि 11 22 होतात, यांची बेरीज करायची 22 आणि मग काय करा 11चा वर्ग करायचा. 11चा वर्ग सर 121. मग 121 आला, आपण फक्त 2 अंक घ्यायचे बरं का, 3 अंक घेता येते. मग हा एकच असेल ना, हा इकडे अधिक होऊन जाईल, म्हणजे हे काय होऊन जाईल सर 23 हा पॉईंट हा 21 जसंच्या तसं. म्हणजे 2 वर्षासाठी व्याज निघाले आत्ता चक्रवाढ व्याजाने हे 23.21. आता 23.21ची किंमत दिली आहे आपल्याला, म्हणजे सर हे 23.21ची किंमत दिली किती, 4,642 रुपये. आणि आपल्याला काय विचारलं तर आता याची आपल्याला जर हे दिली असेल तर आपण सरळ व्याजची काढू शकतो ना. म्हणजे याला जर आपण यानं भागलं 1चं आपल्याला निघतं आहे. आपल्याला काय विचारलं, कालावधी साधारण व्याज. आता हा बघा, साधारण व्याज कितीसाठी असं समजा, हा साधारण व्याज आपल्याला कितीही कालावधीसाठी दिलं, पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी, तर इथे पण 11 असेल, इथे पण 11च असेल. बरोबर, 11% वाढत जाईल ते. म्हणजे यांच्यामध्ये प्लेन 11 आणि 11ची बेरीज केली तर 22, म्हणजे 2 वर्षासाठी 22% व्याज निघेल. 3 वर्ष असतं तर 11 तरी 33 वर्ष निघालं असतं, मग 33% निघालं असतं. मग आता आपल्याला काय विचारलं, 2 वर्षात दिलं ना, तेवढंच कालावधी आहे. मग आपण काय करणार, डायरेक्ट इथे 22 करणार, हा 22% काढायचा आहे. इथे फक्त प्रश्नाची, इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 23.21 भागीला ठेवा. याला फक्त सॉल्व करायचं आपल्याला. आता हा पॉईंट आपल्याला काढायचा आहे, हा पॉईंट नामशेष करायचा असेल, पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे ना, मग 2 शून्य इथे देऊन टाकायचे, म्हणजे खालचा तो पॉईंट निघाला. एवढं समजलं. आता पुढे काय करायचं, आता 23 दुनी 46 आहे आणि 21 दुनी 42 आहे. बरोबर, मग याला सरळ सरळ सर 2ने भाग जातो. आता 22 दुनी सर, तर हे 44. म्हणजे त्याच कालावधीसाठी त्याच दराने साधारण व्याज किती होईल, तर साधारण व्याज होईल सर 4,400 आणि चक्रवाढ व्याज किती होतं, तर 4,642. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग 4,400 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि पेपर मित्रांनो NTPC CBT 1 2021 आलेला प्रश्न आहे. तर असे प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारतात आणि हे प्रश्न टॅकल करता आले पाहिजे. काहीच कन्सेप्ट नाही, फक्त कन्सेप्ट काय सांगितलं, कन्सेप्ट समजून घ्या. गणित एकदा समजला की गणित मग सोपं आहे. ठीक आहे, आपण तयारी त्या लेवलची करत नाही, आपण थुटूमुटू तयारी करतो आणि मग बघतो की हे सेंट्रलचे गणित आपल्याला येत नाही. का बरं येत नाही, काय याच्यामध्ये वेगळं होतं, काहीच वेगळं नव्हतं. ठीक आहे, चला बा, एक विशिष्ट रकमेवर 5% वार्षिक व्याजदराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज एवढं म्हणजे 3,783 रुपये असेल, तर त्याच रकमेवर त्याच कालावधीसाठी त्याच रकमेवरती त्याच दराने साधारण व्याज किती असेल आपल्याला विचारले. आता आपल्याला साधारण व्याज काढायचं आहे. मग आता काय करणार आपण मित्रांनो,
बघा याच्यामध्ये तुम्हाला 2 ट्रिक सांगतो मी, डायरेक्ट शॉर्टकट बी तुम्ही काढू शकता. आता साधारण व्याज 3 वर्ष आहे ना, मग आता 3 वर्ष म्हणजे 15 असेल बरोबर. आता 15% असेल ना 3 वर्षामध्ये, आपल्याला डायरेक्ट तो व्याज काढायचा आहे. तर कसं काढायचं, आता हा जर असेल तर मग काय करायचं, डायरेक्ट 15ने ज्या संख्येला भाग जाईल ते आपलं उत्तर असेल. सर आता 15चा भाग कसा करायचा आहे, 15पेक्षा मग अजून शॉर्ट करायचा आहे. हा 5 त्रिक. आता जर 5ने सर सर्वालाच भाग जातो, मग 3ने फक्त कोणाला भाग जातोय बघायचं आहे. मग 3ची डेफिनेशन काय आहे सर, 9पर्यंत आणायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. बाकी जर 3, 6, 9 हे जर उरत असेल तर त्या संख्येला मग 3ने भाग जातो. मग आता बघा इथे बघा 3 आणि 6, 9 कॅन्सल बरोबर. उरले किती 8. मला किती उरायला पाहिजे, मला 3 उरायला पाहिजे, 6 उरायला पाहिजे किंवा 0 उरायला पाहिजे बरोबर. 0 म्हणजेच हा 0 म्हणजेच 9 आहे आणि 9 म्हणजेच 0 आहे, याच्यामध्ये काही फरक नाही. चला 8 उरलं म्हणजे माझं हे उत्तर नसेल. आता इथे बघा 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. 11 म्हणजे काय असेल सर 2. मला किती पाहिजे, मला नाही, म्हणजे 2 भाग जात म्हणजे या संख्येला भाग जात नाही ना, मला हे पाहिजे याच्यातून कोणता तरी. आता इथे बघा किती आहे, तर इथे 7 आहे, 7ला पण भाग जात नाही. इथे किती आहे, तर इथे 0 आहे. 0 म्हणजे 9 आहे, 9 म्हणजे 0 आहे, म्हणजे या संख्येला मग भाग जातो. म्हणजे माझं उत्तर काय असेल हे. एक तर डायरेक्ट तुम्ही या प्रकारे सॉल्व करू शकता, एक याची तुम्ही कन्सेप्ट पण सांगतो तुम्हाला. बघा कसं सॉल्व करायचं आहे ते बघूया. आता 3 वर्षासाठी 5% दराने आहे, म्हणजे काय करायचं आहे, याचं आपण सर हे 5/100 असं लिहू शकतो. हे गुणोत्तर फॅक्टरनुसार, गुणोत्तर प्रमाणानुसार मी तुम्हाला सांगतो हे कसं करायचं. यांचं पहिले म्हणजे 5% आपण असं लिहू शकतो ना, 80मध्ये 5 असेल आणि टक्के म्हणजे हा टक्के म्हणजे 100 आपण छेदामध्ये लिहितो. हो सर, मग याला सॉल्व करा. 5 1 5, 5 2 10, म्हणजे सर याचा 1 असं आलं आहे. हो, किती वर्षासाठी आहे, तर सर 3 वर्षासाठी आहे. म्हणजे ही आहे बेस किंमत आहे ना, म्हणजे हे 20चा घन आणि याच्यामध्ये हे टाकायचं आहे, म्हणजे किती होईल सर, हे 21 आणि हे सर घन. हे सर 3 का लिहिले, का 3 वर्षासाठी आहे म्हणून. जर 2 वर्षासाठी असतं तर मी इथे हे 2 2 लिहिते, मग याचा वर्ग काढला असता आणि याचा वर्ग काढला असता. जर सर 4 असते तर 4 4 4, 5 असेल तर 5 5, कितीही असू द्या निघतात. मग आता सर यांचं किती आहे सर, 20चा घन किती आहे सर, तर 20चा घन सर 8000 आहे. हो सर 8000 आहे. मग आता सर 21चा घन किती आहे सर, तर 21चा घन 9261 आहे. आता बस ही आपल्याला किंमत कळाली आहे. आता मला सांगा याच्यामधून, हे बघा याच्यामधून ही बेस किंमत आहे आणि एवढं काय आहे व्याज आहे, म्हणजे हे व्याज किती आहे सर, किती आहे 1261 एवढंच आहे ना. जर याच्यातून आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर हेच निघतं 1261. तर हो सर, मग जर 1261मध्ये आपल्याला दिलं आहे, हे व्याज आपल्याला दिलं आहे ना, आपल्याला जर व्याज दिलं आहे 1261 म्हणजे किती आहे सर, 1261 म्हणजे किती आहे, हा 37 आणि 83. आता आपल्याला काय, ही बेस किंमत आपल्याला माहीत करून घ्यायची आहे. तर ही बेस किंमत किती आहे सर, 8000. 8000 म्हणजे किती आपण काढायचं, इथे फक्त हे करायचं 12000, सो 1261 आणि याला फक्त सॉल्व करायचं. आता याला बघा मित्रांनो, 12 त्रिक 36 होतात, मग 6 त्रिक 18 होतात आणि 1 त्रिक म्हणजे सर याला 3ने पूर्ण भाग जातो आहे. मग 8 त्रिक सर किती सर, तर 24. हा 0 0 म्हणजे किती आली किंमत मित्रांनो, तर 24,000 ती आहे मूळ किंमत. आता जर मित्रांनो, आता जर तुम्हाला समजा मुद्दल माहीत आहे, मुद्दत माहीत आहे आणि प्लस तुम्हाला दर पण माहीत आहे, तर तुम्ही सरळ व्याजाचं काय करू शकता, हे सरळ व्याज जर काढायचं असेल तर सर मला हे मुद्दल माहीत आहे, सर मला हे मुद्दत माहीत आहे आणि सर मला दर पण माहीत आहे आणि भागीला काय करायचं आहे 100. ह्या तिन्ही गोष्टी जर माहिती असेल आणि व्याज काढायचं असेल, तिन्ही गोष्टी माहीत असेल तर 100 आपण काढू शकतो सहजली. मग आता सर बस तेच आहे. मग सर मुद्दल किती आहे, तर मुद्दल सर 24,000 आहे. सर हे 24,000, हे 24,000 लिहिले. आता गुणिला किती, मुद्दत किती आहे, तर मुद्दत सर 3 वर्ष आहे, मग हे सर 3 वर्ष लिहिले. सर दर किती आहे, तर दर सर 5% आहे, हे 5% लिहिले आणि भागीला काय असेल, हे 100. याला फक्त मित्रांनो सॉल्व करायचं आहे आपल्याला. फक्त सॉल्व करा, काय असेल, हा 0 हा 0, हे 0 कॅन्सल, 5 त्रिक सर 15
म्हणजे 240 गुणिला काय करायचं तुम्हाला 15, हा 0, 15 चूक सर, तर हा 60, अच्छा 15 दुनी 30, 30 आणि 6 सर तर 36. आपलं उत्तर काय असेल मग 3600. हे असेल सरळ व्याज, बरोबर, किंवा साधारण व्याज आहे. आपलं उत्तर आले 1 नंबर. आणि आपण ऑप्शन थ्रू गेलो तर ऑप्शन थ्रू कोणतं काढलं होतं ना, तर ऑप्शन थ्रू पण एकच. जर ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसेल तर ही कन्सेप्ट, आता याच्यामध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला कधी वापरावी लागते, जर तुम्हाला जर 2पेक्षा 1पेक्षा जास्त जर ऑप्शनमध्ये आले की त्या संख्येने बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, फक्त 15 करा, हा 15 आहे, 15चे अवयव पाडा, 5 त्रिक, म्हणजे आता 5ने तर सर 0 आहे, सर्वच ठिकाणी आहे, म्हणजे भाग जातो सर्व संख्येला. मग 3ने संख्या शोधा की कोणत्या ऑप्शनला भाग जातो आणि तेच असेल आपलं उत्तर. फक्त एकच ऑप्शन असं आहे की याला 3ने भाग जातो, बाकीला जात नाही, म्हणजे आपल्याला एवढं करायची गरज नाही. पण जर 1पेक्षा 2 आलं तर मग हे करणं आपल्याला गरजेचंच आहे. ठीक आहे, चला, तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो की सर्वांना गणित समजत असेल, कन्सेप्ट समजत असेल, कन्सेप्ट क्लिअर होत असतील. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि काही सुझाव जर असेल तर तसं कमेंटमध्ये करायचं आहे. आता चला, आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. एका रकमेवर 3 वर्षासाठी वार्षिक 5% दराने चक्रवाढ व्याज किती होते, तर 6305 रुपये होते. त्याच रकमेवर समान व्याज दराने समान वर्षासाठी साधारण व्याज किती होईल. आता मागच्या सारखाच सेम प्रश्न आहे, सेम आहे, पण याच्यामध्ये सर साधारण व्याज सर आता मी सर 15 घेणार, आता याचं सर 5 असं आपण बघितलं होतं. आता सर 5ने तर सर्व 0 म्हणजे जाणार आहे, मग 3ने कोणत्या संख्येला भाग जातो बघायचं. आता किती उरायला पाहिजे माझ्याकडे सर 3, 6 किंवा 0 हे उरायला पाहिजे. आता सर 9 कॅन्सल काय, इथं सर किती उरतात, तर 6 उरतात, म्हणजे याला भाग जातो. इथं सर 4 हे माझं गेलं, इथे किती उरतात सर, तर इथे सर 0 उरतात ना, म्हणजे बरोबर, म्हणजे हा पण ऑप्शन असू शकतो, हे माझं ऑप्शन. म्हणजे आता हे आहे की हे आहे, ह्या 2मधून माझं एक उत्तर असेल. तर ज्यावेळेस आता 2 ऑप्शन आले, आता 2 ऑप्शन आले तर काय करायचं आहे, आपण बेस मेथडनीच आपल्याला जावं लागेल. आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं. आता काय करायचं आहे, हे चक्रवाढ व्याज आहे ना 5 वर्षासाठी, 5% दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आहे. तर आपण काय करणार आहे, 1 आणि छेदामध्ये काय आहे सर 100. मग याला जर आपण सॉल्व केलं, हा 5 आहे ना आणि हा 100, याला जर आपण सॉल्व केलं तर किती येते 21, बरोबर. 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 येते, म्हणजे 21 येते. आता पुढे यालाच जर आपण आता सॉल्व केलं, म्हणजे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे 3 वर्षासाठी आहे ना, म्हणजे हे 20चा घन आणि हे सर 21चा घन, या दोघांची बेरीज केली त्यावेळेस आलं 21. आता सर याचं घन किती आहे सर, तर याचं सर 8000, याचं किती आहे तर सर 9261. आता पुढे आता काय म्हटलं आहे, आता याच्यातून फरक काढा, फक्त वजाबाकी करा. तर वजाबाकी किती निघतं सर 1261. यांची वजाबाकी केली ना आपण, हे वजाबाकी, तर वजाबाकी येऊन निघाली. मग हे जे व्याज आहे त्यांनी चक्रवाढ व्याज दिलं आहे, चक्रवाढ व्याज आपल्याला दिलं आहे, आपण मुद्दल काढायची त्याच्यावरून. मग 1261 सर आणि व्याज किती दिलं आहे 6300, हे 5 सर. बस आता आपल्याला हा मुद्दल काढायचे आहे, हे 8000 म्हणजे आपली मुद्दल आहे ना बेस किंमत, इथे गुणाकार टाकायचा आहे आणि हा इथे आणायचा आहे. आता सर 12 पंचे 60 ना, 60 होतं आहे. मग याला सर 5ने भाग जातो, आपल्याला सरळ सरळ दिसतंय, आणि 1च्या ठिकाणी 1 स्थानी 5 आहे, म्हणजे हा सर 5ने भाग क्लिअर होऊन जाईल. हा 5ने भाग 5 म्हणजे हा 5, 8 पंचे सर तर हे 40, बरोबर. आणि हे 3 0 म्हणजे 3 0 देऊन टाकले इथे, म्हणजे आपली किंमत काय आली सर, मग ती मुद्दल आपल्याला मिळाली 40,000. मग आता सर जर आपल्याला मुद्दल कळाली आहे, मुद्दत कळाली आहे, बरोबर, आणि दर कळाला आहे, तर सरळ व्याज आपण काढू शकतो आरामात. मग आता सांग, सरळ व्याजाचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं, सरळ व्याज, बरोबर. सरळ व्याज जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला माहीत काय पाहिजे, पहिले आपल्याला मुद्दत माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला मुद्दल माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला दर माहिती पाहिजे आणि भागीला 100 माहिती. आता बस टाका सूत्रामध्ये. मुद्दत किती आहे, तर मुद्दत सर 3 वर्षासाठी, मी हे 3 वर्ष करणार. मुद्दल किती आहे, तर मुद्दल सर 40,000 आहे, तर सर हे मी 40,000 लिहिणार, हे 40. दर किती आहे, तर दर सर 5% आहे,
हे सर 5% आणि भागीला काय असेल, हे 100 असेल. बस ह्या 100ला फक्त सॉल्व करायचं. आता फक्त तेच कटछाट करायचं आहे आपल्याला. 1 2 0 1 आणि 2 0 कॅन्सल. आता 5 चूक 20 20 त्रिक सर तर 60. हे 60 लिहिलं. 1 आणि 2 हे 0 हे 2 0. म्हणजे साधारण व्याज किती असेल सर? मग साधारण व्याज असेल हे एवढं आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. ज्यावेळेस मित्रांनो 2 ऑप्शन येतील तर आपल्याला असंच सॉल्व करायचं आहे. असंच सॉल्व आपल्याला करावं लागेल. याच्यासाठी दुसरा पर्याय नाही. स्टेप सोपी आहे, फक्त याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही आता नवीन जर व्हिडिओला बघत असाल तर तुम्हाला समजत असेल तर गणित अवघड, पण जर ती कन्सेप्ट व्यवस्थित बघितली, याच्यावरती सराव जर केला व्यवस्थित जास्तीत जास्त वेळेस तुम्ही, तर तुम्हाला गणित लवकर इझिली सॉल्व होतात. आणि असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत येणं गरजेचं आहे. NTPC CBT 1 2021 मध्ये आलेले प्रश्न आहे. हे प्रश्न मित्रांनो जे ग्रुप डी आणि NTPC मध्ये आलेले प्रश्न, तेच प्रश्न मी रिपीट घेतो आहे. तेच प्रश्न सोल्युशन करून देतो आहे. तेच प्रश्न जर तुम्ही बघितले तर तेच प्रश्न रिपीट होतात. याच्यामध्ये फक्त अंक चेंज होतात. शक्यतो प्रश्न मी रिपीटच करतात अंकासहित. फक्त याची जर तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे नोट्स जर बनवत असाल ना तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट उदाहरण बघूया. आता प्रश्न क्रमांक आपला आहे 9वा. आता बघा मित्रांनो, त्यांनी पैसे किती 10,000 घेतले, बरोबर. आता 10,000 हे 10,000 घेतले आणि त्यांनी व्याजासहित परत किती केले तर 12,544 हे त्यांनी व्याजासहित परत केले. किती वर्षासाठी तर हे 2 वर्षासाठी. 2 वर्षासाठी म्हणजे यांचा दोघांचा काढायचा आपल्याला वर्गमूळ. हे वर्गमूळ काढायचं, संपला विषय. आता मी तुम्हाला सांगितलं 3 वर्षासाठी असतं यांचं आपल्याला काय काढायचं होतं, घनमूळ काढायचं होतं. आता वर्गमूळ. आता मला सांगा वर्गमूळ या कन्सेप्टमध्ये 10,000चा वर्गमूळ किती आहे सर? तसं 100. हे कसं सर? आता मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस घनमूळ हा चॅप्टर आपण बघितलं मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर प्रश्नामध्ये जर समजा 4 शून्य असेल तर उत्तरामध्ये मला किती पाहिजे तर 2 पाहिजे. इथं 4 आहे तर मला 2 पाहिजे. उत्तरामध्ये जर 6 असेल तर इथं 3 पाहिजे. उत्तरामध्ये जर मला 8 शून्य असेल तर किती पाहिजे सर? 4 पाहिजे. 10 असेल तर 5 पाहिजे. आता इथं कोणता तरी समज असतं बरं का, याच्यामध्ये त्याचे अर्धे इथं पाहिजे. आता जर समजा याच्यामध्ये सर समजा हे 9 असेल तर इथं 9 असणार नाही, विषम संख्या असणारच नाही. इथं फक्त समसंख्या असेल. 12 असेल, 14 असेल, 20 असेल, 22 असेल, 24 असेल, 50 असेल, पण 51 असणार नाही, 49 असणार नाही. मग त्याचे अर्धे इथं मला उत्तरामध्ये पाहिजे. मग इथं सर 4 आहे, त्याचे अर्धे आहे, बरोबर. आता पुढे आता याचं वर्गमूळ कसं काढायचं? आता सर एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी 4 आहे ना, मग 2चा वर्गसंख्या आहे 4 आणि 8चा आहे सर 64. म्हणजे या 2 पैकी एक असेल. मग आता सर हे 2 ऑप्शन जर आपण सोडले तर हा 125च्या जवळपास म्हणजे 125 या संख्येच्या लहान कोणत्या वर्गसंख्येची संख्या आहे तर 11चा वर्ग सर 121 आहे. 11चा वर्ग 121 आहे. मग मी ही 125पेक्षा लहान संख्या आहे ना ही, मग मी काय करणार इथे 11 आणि इथे 11 ठेवणार. मग एक तर सर ही संख्या 112ची वर्गसंख्या वर्गमूळ आहे ही संख्या, किंवा या संख्येचा वर्गमूळ 118 आहे. मग आपण काय करणार यांच्या मधली संख्या कोणती? 115 सर, हे 115. मग 5चा वर्ग 25 आणि हे 11 आणि पुढील संख्या 12 म्हणजे 11 गुणिला 12 करणार ना, मग 132. मग 132 हे 115चं 13,000 निघतं आणि इथं 12,000 आहे. म्हणजे हे कशाचं आहे मग सर? तर हे सर मग 112चं आहे. एवढं क्लिअर झालं. म्हणजे आता ही संख्या सर 112ची आहे असं समज. मग आता 100वर किती व्याज वाढलं म्हणजे यांची वजाबाकी जर केली तर हे 12%. आता आपल्याला साधारण रक्कम आपण काढू शकतो. जर आपल्याला मुद्दली माहीत आहे, कालावधी माहीत आहे आणि टक्के बी माहीत आहे तर साधारण व्याज आपण काढू शकतो ना. बा साधारणचं काय आहे? साधारण व्याजचं सूत्र आपल्याला माहीत आहे ना. मुद्दल माहिती पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतर मुद्दत माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर सर दर माहिती पाहिजे आणि हे सर 100 संपले. आता फक्त याला सॉल्व करायचं आपल्याला मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये काय लिहायचं? हां आता मुद्दल किती आहे तर मुद्दल सर 10,000 आहे ना. 10,000 रुपये घेतले होते ना त्यांनी. हां तर सर हे 10,000 आहे
हे 10,000 घेतले. किती वर्षासाठी घेतलं तर मुदत 2 वर्षासाठी घेतली. दर आपण काढला आहे 12%, हे सर 12%. मग आता भागिले काय सर 100. करा सॉल्व याला फक्त कटछाट करायचं आहे. 1 2 1 आणि 2 12 दुनी 24, 24 एक सर हे 24 आणि हे 2 शून्य म्हणजे हे सर त्याने 24 काढले. आता आपल्याला आपला हा व्याज आपल्याला निघाला आहे 2400. आता मला सांगा हे 2400 बचत नाही, 2400 सरळ व्याजाने व्याज निघाले 2 वर्षासाठी. आणि इथं 2 वर्षासाठी व्याज त्याने किती घेतलं आहे 10,000 वरती जास्ती घेतलं आहे ना. म्हणजे 12,500 हे 44 मधून 10,000 जर व्याज केलं तर हे चक्रवाढ व्याजाने व्याज किती दिलं आहे त्यांनी हे समजेल. म्हणजे हा 4, हा 5, हा काय असेल 2 आणि हा 0. म्हणजे त्यांनी चक्रवाढ व्याजाने हे त्याने दिलं आहे आणि सरळ व्याजाने किती दिलं आहे तर सरळ व्याजाने आलं आहे सर हे 2400, हे 2400 रुपये. मग यांची तुम्ही वजाबाकी करा आता. म्हणजे एवढी बचत झाली असती. जर मी सरळ व्याजाने घेतलं असतं तर मी 2400 दिले असते, पण चक्रवाढ व्याजाने एवढे दिलेत. मग हा 4, हा 4, हा 1 आणि हा 0 म्हणजे 144 रुपयाची तिला बचत झाली असती. आहे सर असं ऑप्शनमध्ये 144? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व करायचं होतं. फक्त गणितामध्ये स्टेप काही नाही, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर गणित सोपं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता हा शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो. आणि प्रत्येक गणितामध्ये कन्सेप्ट आहे. फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित व्हिडिओची जर नोट्स काढली तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे. चला आता बघा काय आहे. अ व ब दोघेही एकाच कालावधीसाठी समान रक्कम उधार घेतात. अने 8% वार्षिक साधारण व्याज दराने रक्कम कर्ज घेतली. बने 6 मै, हे 6 मै आहे बरं का, 6 मै 5% चक्रवाढ व्याजाने रक्कम कर्ज घेतली. त्याने कशाने घेतली आहे तर त्याने साधारण घेतली आहे, यांनी चक्रवाढ व्याजाने घेतली आहे. आणि त्यांनी वार्षिक घेतली आहे, यांनी 6 मै घेतली आहे. बरोबर. आता एका वर्षाच्या शेवटी ब आणि अ ने परत केलेल्या व्याजाचे गुणोत्तरामध्ये उत्तर सांगायचं आपल्याला. व्याजाचं गुणोत्तरामध्ये काय असेल आपल्याला सांगा. आता बघा मित्रांनो, आता हा मी सांगतो हा ब आहे आणि हा काय आहे सर अ. समान कालावधीसाठी समान रक्कम घेतली आहे असं म्हटलं आहे ना दोघांनी. एकाच कालावधीसाठी आणि समान रक्कम घेतली म्हणजे पैशामध्ये फरक नाही. दोघांनी 100 घेतले सर 2 वर्षासाठी, दोघांनी 2 वर्षासाठी. पण व्याज चुकवण्याचा त्यांचा कालावधी वेगळा आहे. अने 8% साधारण व्याजाने घेतलं आहे आणि ब ने 6 मै व्याजाने आणि चक्रवाढ व्याज असेल ते पण, म्हणजे व्याजावरती व्याज. मग त्याला कसं सॉल्व करायचं आहे. आता हा यांनी किती घेतलं आहे तर यांनी 8% घेतलं आहे सर, 8% घेतलं आहे. याने किती घेतलं आहे 5% घेतलं आहे, पण काय घेतलं आहे चक्रवाढ व्याज पद्धतीने घेतलं आहे. आता मला सांगा याला आपण 2 प्रकारे सॉल्व करू शकतो मित्रांनो. आता अची कितीही वर्षाची असेल कालावधी आपल्याला माहिती नाही, पण अची जर कितीही वर्षाची असेल तर 8च्या पटीतच गुणोत्तर पाहिजे आपल्याला. बरोबर की नाही. मग 8च्या पटीत मी जर आपण जर ऑप्शनमध्ये बघितलं सर तर 41 आहे, 41 आहे, इथं काय 32 आहे, इथं काय आहे 3 आहे. म्हणजे आता 3 8च्या पटीमध्ये आहे का, 41 आहे का, 41 आहे का नाही. म्हणजे माझं उत्तर काय असेल तर माझं उत्तर असेल 3. कारण हे फक्त आपण डायरेक्ट लॉजिकवरनं लावलं, डायरेक्ट म्हणजे प्रश्न काढला आहे. फक्त ही कन्सेप्ट म्हणजे ही ट्रिक होती, कन्सेप्ट आपण बघितलीच नाही. डायरेक्ट काय कर 8वरनं आपण डायरेक्ट असं बघितलं ऑप्शन की आहे का, एकच ऑप्शन भेटला आहे म्हणजे माझं उत्तर 3 येऊन झालं. हा प्रश्न NTPC CBT 1 2021मध्ये काही करायचीच गरज नव्हती, सेकंदामध्ये प्रश्न होता. आता जर तुम्हाला हे समजलं नसेल तर ठीक आहे, आपण कन्सेप्ट बघूया कसं याला सॉल्व करायचं होतं. आता बघा काय आहे. आता 8% दराने आहे तर याचं राहू द्या. आता याचं बघा 6 मै आहे बरोबर, समान रक्कम आणि समान कालावधीसाठी घेतली आहे त्यांनी. आता इथं 6 मै आहे आणि तिथं वार्षिक आहे. मग आपण काय करणार म्हणजे 6 मै म्हणजे 2 वेळेस होतील ना याचे. म्हणजे आपण काय करणार हे 5% आहे, 5% आणि हे 5% म्हणजे किती होतं सर 10%. आता 10% तर हे साधारण व्याजचं झालं ना, पण याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल ना. मग आपण काय करता 5चा वर्ग करायचा
5चा वर्ग किती सर? तर 5चा वर्ग सर 25 आणि छेदामध्ये किती सर? 100. मग याला जर सॉल्व केला आपण तर 10 अधिक 1 छेद हे 4 होतात सर, होतात ना. मग याला जर आपण सॉल्व केलं तसं याच्या खाली 1 आहे बरोबर, म्हणजे किती असेल सर? हे 40 अधिक 1 आणि छेदामध्ये 4 म्हणजे सर 41 छेदामध्ये 4. एवढं व्याज आलं आहे बचं, म्हणजे बचं व्याज आलं आहे मग 41 छेदामध्ये 4. हे गुणोत्तरामध्ये याचं व्याज किती आहे? 8च आहे. एका वर्षासाठीच आहे आणि 6 महिने म्हणजे एका वर्षी याचे 2 भाग पडले ना, पण हे तर वार्षिकच आहे ना, हा एकच राहील, 8च कॉन्स्टंट राहील. मग आता सर याच्या खाली 1 आहे, मग याला जर आपण सॉल्व केलं तर गुणोत्तराचा अर्थ काय आहे? तर गुणाकार. मग हा ज्यावेळेस गुणाकार असेल हा इकडे असेल आणि हा याच्या बरोबर चिन्हाच्या तिकडे जर तो असेल तर हा काय होऊन जाईल? 41 गुणिला 4 म्हणजे इथे 1 येऊन जाईल, इथे 8 येऊन जाईल. मग 41 1 41 आणि 8 चूक सर तर हे 32. म्हणजे ब किती आहे? तर 41. किती आहे? तर 32 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करायचं होतं आणि 5 सेकंदामध्ये कसं सॉल्व करायचं ऑप्शनवरून ते पण. आणि ऑप्शनवरून गणित मित्रांनो जास्त सॉल्व होतात. गणित जरी अवघड असेल ऑप्शनवरून पहिले जायचं आहे. ऑप्शनवरून जर झाला क्लिअर तर ठीक आहे आणि मग कन्सेप्टवरती बघायचं. आणि हे 10 प्रश्न मित्रांनो आपण बघितले होते. हे 10ही प्रश्न RRB NTPC ग्रुप डी आणि NTPC मध्ये हे दोन्ही ठिकाणी आलेले प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, इथेच आपण थांबूया.